मंगल पाटील आमचे बंधू येथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो यायचं. क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. दिलीप सरांचं आपण स्वागत करणार आहोत. सागर 2 मिनिट. स्वागत करूया चॅलेंजरचे जुने खेळाडू दिलीप सर यांचं. कॅप्टन होते चॅलेंजर क्रिकेट संघाचे दिलीप सर. असाच प्रवास झालेला क्रिकेटचा सुरू आणि त्यानंतर बेलवली क्रिकेट ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. जयेंद्र पाटील साहेब यांचं आगमन होत आहे, त्यांचं स्वागत. दिलीप सरांचं आपण स्वागत करतो आहोत. आणि तदनंतर आपण स्वागत करू हरिभक्तपरायण गणेशजी पाटील यांचं. दिलीप सरांचा सन्मान केला जातोय. चला गणेश महाराज यायचं आहे, आपलं स्वागत केलं जाईल. आणि रविदादा शेळकेंना विनंती करेन मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. स्वागत केलं जात आहे हरिभक्तपरायण गणेशजी पाटील यांचं. बाबंजे संघाचं मनापासून धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन आपल्याकडून झालं. नावडे संघ येथे उपस्थित होत आहे. मॅन ऑफ द मॅच केतन मेहर. रविदादा यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं प्राइज दिलं जात आहे. रेग्युलर क्रिकेटला अलविदा करत 40+ मध्ये आपलं आजच पदार्पण केलं केतन मेहर यांनी. आणि आपल्या खेळाच्या जोरावर बोलायचं आहे केतन दादा. अभिनंदन केतन दादा. आणि सुपर 12 मध्ये प्रवेश केलाय पारगाव संघानं. सामना सुरू होतोय. चॅलेंजर बेलवली 40+ वर्सेस भेंडकल 40+. नाणेफेक जिंकले भेंडकल संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय चॅलेंजर बेलवली संघाला. घरच्या मैदानावर आता खेळताना पाहायला मिळेल चॅलेंजर बेलवली वर्सेस भेंडकल. ओव्हर टू सागर पाटील. धन्यवाद परशुराम पाटील सर. पाहुणे आले, पाहुणचार झाले, चहा पाणी केले. आता मात्र बघूया घरच्या मैदानावर प्रेक्षकांची लल्लूट गर्दी. आता घरचं मैदान असल्या कारणामुळे आया बहिणी सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेतात. आज पाहायला मिळेल नरेश पाटीलची फलंदाजी आणि जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स असणारे, त्यांना साथ देणारे गायकार. पहिला चेंड उरणवरना भेंडकर संघ आणि पहिला चेंड बघा. आणि पहिल्या चेंडीवर घरी गारद पहिली सफलता मिळाली. ओटू डीजे मास्टर. मंचावर पाहिलं तर विधी जीवन पाटील, निधी नरेश पाटील, शाव्या सुधीर तांडेल, श्रेयांस सुनील तांडेल, संस्कार सचिन तांडेल, मित जीवन पाटील, नील नरेश पाटील, रिदम मंगेश पाटील, युवेन रुपेश पाटील, द्रोणा रुपेश पाटील ही यंग ब्रिगेड. तसंच आज आपल्या वडिलांचा खेळ पाहण्यासाठी ही सर्व चिमुकली मंडळी इथे मैदानावर पाहायला मिळत आहेत. पहिला झटका बसतोय आणि अनंत चोरगे साहेब यांचं इथे आगमन झालंय, त्यांना विनंती करतो यायचं क्रिकेट मंचावर. 1 डाऊन इनेट नंबर 3 येतोय सुरेश पाटील बाळू. सुरेश पाटील आले मैदानामध्ये. गोलंदाज प्रफुल्लचा पुढचा चेंडू. डावखुरा फलंदाज समोर आहे. 4 षटकांचा सामना असेल. पुढचा चेंडू या षटकात येईल. सुरेश दादांसाठी चेंडू पडला. सूर्यकिरणच्या क्षेत्ररक्षण मात्र भेंडकर संघ चांगलं करतोय. आता क्रिकेटमध्ये हेच महत्वाचे असते, क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. पुढचा चेंडू आणि आता मात्र कोण रोखणारे वादल.
दन 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 करत चेंडू सीमा पार षटकार. सामने झाले, काय क्षेत्ररक्षण झालं, काय फिल्डिंग, अप्रतिम खेळ, अगदी तरुणांना लाजवेल असा खेळ कालच्या रजनीमध्ये आपण पाहिला. आज केतन मेहर यांनी घेतलेला झेल पाहिला, अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. लाईट बंद करायचे. मैदान कोणाचं आहे? छत्रपती शिवाजी महाराज मैदान बेलवली. पुढचा चेंडू बघा, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलं चेंडूकडे, दिशा दिली अराउंड कार्पेट, चेंडू सीमा पार आलाय चौकार. परंतु झेल हातामध्ये विसावतोय आणि दुसरा धक्का मिळतोय चॅलेंजर बेलवली संघाला. वेलात वेल काढून येथे उपस्थित झालाय, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. कारण सर्व संघ आपल्याला सारखे आहेत, सर्व संघाने घेतलेला सहभाग आणि सर्व संघाची एकी पाहता तर पारगाव संघाने येथे मात्र 2 सामने जिंकलेत आणि आता मात्र कुठला संघ आज आपला अंतिम दिवस गाठेल पाहायला मिळेल थोड्याशा कालावधीमध्ये. प्रत्येक दिवशी 8 संघ, जबरदस्त फॉर्मॅट पाहायला मिळतो. प्रफुल्लला मिळाल्या 2 सफलता, 10 धावसंख्येवर 2 गडी बाद केलेत त्याने बेलवली संघाचे. तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय सचिन आणि नरेश पाटील. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू आलाय अरुण कार्पेट, पाहायला मिळतो हा चौकार. संघाची धावसंख्या 2 बाद 14 धावा. मध्ये खेळायचे असेल तर जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील, कारण त्या उरणवरनं एवढा लांबचा प्रवास कातलाय, जवळजवळ 16-17 किलोमीटरचं अंतर कातलाय. ते इथे कशासाठी आले त्याचं प्रात्यक्षिक बॅटिंग मध्ये पाहायला मिळेल. तर पाहूया, सुंदर रंगदार सामने पाहायला मिळतात. आम्ही निवेदन करताना परशुराम पाटील यांना कॉमेंट्री करताना नेहमीच पाहतो, पण निवेदन काय जबरदस्त करतात. जसे पेढीवाले असतात तसे मात्र आमचे जबरदस्त निवेदक परशुरामजी पाटील. दमदार आयोजन, दमदार नियोजन, दमदार संयोजन. माणूस मनाने जरी इथे नसला तर मग त्यांचे सर्व काही ध्येय आणि सर्व काही श्रेय या स्पर्धेला आहेत ते मात्र विजय शेठ खारकर उल्वे यांचं सुद्धा योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. आपलं मनाच्या अंतकणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आयोजक मंगेशजी पाटील, रुपेशजी पाटील, जीवन पाटील आणि सर्व कमिटी मेंबर्स आणि ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत. परशुराम भगत गोलंदाज, नरेश पाटीलसाठी हा चेंडू पडलाय आणि इथे मात्र सुरेखरित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू हातातनं निसटलाय, परंतु दुसरी धाव घेण्याचा मोह मात्र दिसत नाही. नरेश पाटीलच्या खात्यामध्ये सचिन खेळतोय 1 चेंडूवर 4 धावसंख्येवर, नरेश पाटील घेतात 1 चेंडूवर 1 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 2 बाद 15. धावा बनवाव्या लागतील. वीर दौडले 7. उल्व्यासची मॅच आपल्याला आठवायला लागेल आणि उल्व्यासची खेळी आपल्याला आठवायला लागेल. स्लो डिलिव्हरी पुढे सरसावून अगोदर बॅट फिरली, त्याच्यानंतर पंच आमच्याकडे वल्ले स्वेर मारा पाहायला मिळतोय. 16 धावा दापलकावर 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा दापलकावर सुंदर अशी सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय भेंडकल, दुसऱ्या बाजूला बेलवली असा ह्या नाईट रजनीमधला सामन्याला सुरुवात झाली 1 तारखेला आणि सामन्याचा शेवट असेल 6 एप्रिल 2025. काल्याचा कीर्तन, काल्याचा प्रसाद 6 तारखेला मिळेल.
पुन्हा एकदा फाईटची दाद मागतात ओटी परशुरामजी पाटील. याच दरम्यान मोह संघ इथे उपस्थित झाला. नामदेव दादा आलेत. मी मोह पूर्ण संघाला विनंती करेन आपण यायचं आहे क्रिकेट मंचावर. इनिंग ब्रेकमध्ये मोह आणि नावडे संघाचं आपण स्वागत करणार आहोत. स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु सेफ शॉट पाहायला मिळालाय आणि त्यांच्या आवाकाच्या बाहेर झेल संघाची धावसंख्या धपकार लागतोय ती मात्र 18 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त क्रिकेटपटू नरेशजी पाटील यांचं आगमन, आमचे मित्र विजयजी पाटे, जनार्दन दादा सर्वांचं आगमन. इनिंग ब्रेकमध्ये किंवा ओव्हर नंतर गाड्या आणा, मधी गाड्या आणू नका सामना चालू असताना प्लीज, विनंती असणार आहे. मोह संघ यायचं आहे, तसेच नावडे संघाला पण विनंती असेल आपणही यायचं आहे. पूर्ण संघाचा सन्मान आपण करतोय या निमित्ताने, तेव्हा पूर्ण संघ यायचं आहे. ओव्हर टू सागरभाई. धन्यवाद परशुरामजी पाटील. सर्व संघाला आपण मान सन्मान आणि बोलवता, मान सन्मान करता आणि प्रकाश आमचे मोहचे जबरदस्त खेळाडू नरेशजी पाटील कोण विसरणार हे घोंगावणारं वादळ. मारुती अचूक टप्पा अचूक लाईन. तर सामन्याचा धावा मात्र कमी आहेत. परशुरामजी पाटील सर 2 गडी बाद झालेत. 18 धावसंख्या दापलकावर 4 षटकांचा सामना नरेश पाटीलला सूत्र हाती घ्यावी लागतील. सचिन तांडेल स्लो डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू आणि इथे मात्र यष्टीरक्षक सकला आणि चेंडू मात्र जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. पाहता पाहता चौकार. मास्टर्स आपल्या परिसरातील एक मोठा संघ मोह, नरेशजी पाटील, नामदेवजी पाटील, प्रकाशदादा असे अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतील. मोह संघाचं मनापासून हार्दिक स्वागत. कॅप्टननी थांबायचंच आहे आणि नावडे संघ आपण इथे पोहोचलात, आपणही यायचं. आपलंही स्वागत या निमित्ताने इथं क्रिकेट मंचावर केलं जाणार आहे. 40+ दिग्गज मान्यवर खेळाडू इथे उपस्थित आहे. तर संघाची धावसंख्या परशुराम दादा आपण पाहतोय 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज नेम प्लीज. अमोलजी पाटील साहेबांचं आगमन झालं. सरसे स्वागत. दर्शन गोलंदाज आलेत. वैयक्तिक पहिलं सांगित 30 षटक 4 षटकाचा सामना. धावसंख्या 22 2 गडी बाद. हॅलो, याच दरम्यान आपण मंगलदादा पाटील यांचंही स्वागत करणार आहोत. या मंगलदादा पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. पंच दोन्ही पंचांना विनंती असेल वेल जोडू नका. टाइम इज मनी. वेल कोणासाठी थांबत नाही, वेलेला महत्व द्या. दर्शनचा पहिला चेंडू आरामदायक कार्पेट खेळून गेला. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि हा म्हणता सुंदर असा बॅकअप मिळालाय. त्याचा फायदा मात्र घेताना दिसतोय चॅलेंजर बेलवली संघ. नरेश पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं महत्वाचं आहे, कारण नरेश पाटीलच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतात. संघाची धावसंख्या 24 2 गडी बाद. 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर दर्शन आलेत गोलंदाज. स्कोर आमचे जबरदस्त आहेत आणि हा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. A1 क्वालिटीचा 6 रन. आहे उजव्या हाताचं आणि तरी देखील अप्रतिम फलंदाजी. संघासाठी संपूर्ण समर्पण आपण इथे पाहतोय नरेशजी पाटील यांचं. ओव्हर टू सागर. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुडून बरा. हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच झाला पाहिजे. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळतो, तो थांबतो, जाऊ देतो. पुन्हा एकदा ती दहशत तो दरारा घेऊन मैदानामध्ये आणि इथे मात्र LBW लेग बिफोर द विकेट. फलंदाज होका बाद.
30 धावसंख्येवर तिसरा हादरा. तर स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लवकर लवकर. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, वेळेचं बंधन असणार आहे. पंच आपण टायमिंग नोटेट करा. भेंडकर संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लवकर लवकर. आणि आमचे स्कोरर मित्र सुदर्शनजी पाटील पुन्हा एकदा स्क्वॉड बॉक्स मध्ये आलेले आहेत. दरम्यान मैदानात डावखुरा फलंदाज तिसरा लेफ्टी बॅट्समन येताना आपल्याला पाहायला मिळतोय उमेश मेडेकर. उमेश आलेत. तर परशुरामजी पाटील आपण पाहतोय 40+ मध्ये कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग केल्यानंतर प्रत्येक खेळाडू ड्रेसिंग मध्ये पाहायला मिळतोय. काय म्हणाल याबद्दल? निश्चित, कारण स्पर्धेची उंची वाढायची असेल तर ती शिस्त स्पर्धेमध्ये असणं गरजेचं आहे आणि ती पाळली जाते, यात खरा आनंद आहे. नावडेगाव अमोल म्हात्रे, नवदीप पाटील, समाजसेवक नावडे, धनाजी शिंदे, सनी खानावकर यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थान बनवा. याच दरम्यान मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागतोय. उमेश मेडेकर बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी पुराणा चावल अनुभवी फलंदाज बारदोलीच्या मैदानावर संघ संकटात असताना जबरदस्त फलंदाजी करणारा एकनाथ सोरगे मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतात. मी अजूनपर्यंत परशुराम पाटील सांगतोय, बेलवली संघाला भेंडकर संघ हलक्यामध्ये घेऊ नका. यांची फलंदाजी जरी कमी असली ना तर गोलंदाजीचा तोफखाना यांच्याकडे आहे. हे वीर दौडले 7, हे 7 मावळे घेऊन ते फायनल खेचून आणतात. त्याला हे सदासजी सामना या घरच्या मैदानावर सोडणार नाहीत. याची पण तुम्ही दखल घ्या भेंडकर संघ. 4 गडी बाद झालेत, धावसंख्या 30 धापलकावर. दर्शन आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळतोय. समोर फलंदाज एकनाथ आणि त्याला साथ देतोय सचिन. 7 चेंडूमध्ये 10 धावसंख्येवर खेळतोय सचिन. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या सिंगलने कंप्लीट होतोय. धापका धाव लागतात त्या मात्र 31-4 बाद. आयएक्युरा इव्हेंटच्या माध्यमातून संदेशजी शिलके आणि त्यांची पूर्ण टीम आणि आपण पाहतोय गोट्या भाई सुंदर अशी कामगिरी करताना. याच दरम्यान सागरभाई नावडे गावातून अमोल शेठ म्हात्रे, नवदीप शेठ पाटील, समाजसेवक नावडे यांच्याकडून भेंडकल संघासाठी शुभेच्छा आलेत. तसंच धनाजी शिंदे, सनी खानावकर आणि समाधान पाटील दिघोडे यांच्याकडून पण भेंडकल संघासाठी शुभेच्छा आलेत. ओर टू सागरभाई. तर नावडेगाव म्हटलं आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारा खेळाडू नितीनजी कोहली आणि उत्कृष्ट दमदार आयोजक किरणजी खानावकर. 32 झालेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे मास्टर पण आलेत, समालोचक मित्र पण आलेत. आयोजक मात्र काय दमदार आहे, जबरदस्त असं आयोजन मंगेशजी पाटील. स्कोर झालाय 32-4 बाद. 32 धावा धापलकर लागलेत. घरच्या मैदानावर खेळताना बघूया 4 गडी गमावलेत. नवर निमा संघ मात्र गारद झालाय. पण सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत इथे मात्र काय करणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दमदार आयोजन, दमदार नियोजन, दमदार संयोजन, सर्वांनी घेतलेली मेहनत, सर्वांचा रंगतदार आपण बॅनर पाहतोय. जबरदस्त ब्लॅक स्किन, दमदार एकविरा लाईव्हच्या माध्यमातून उद्या मात्र आईची पालखी. चला जाऊ कारल्याला आई एकविरीच्या भेटीला. कारला डोंगर सजलाय गो माझ्या आईच्या भेटीला. तुम्हा आम्हा सर्वांची एकविरा माय. आणि इथे माता आपण पाहतोय आई बेलमाता प्रसन्न, बेलवली गावची साक्षात देवता. पुढचा चेंडू ग्रॅपशॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक वेगाने येतो परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर आलाय. हा दमदार चौकार. म्हटलं की काय होऊ शकतोय. पुढचा चेंडू
प्रचंड वेग भन्नाट वेग पाहायला मिळाला आहे. तर मुलं पण बघायला आले आवाज नक्की येते कुठून. आता काय करणार पाखरं चारा गोळा करण्यासाठी गेलेले आहेत घाट्याच्या बाहेर. प्रचंड वेग आहे. कमबॅक करून दिलंय आणि कमबॅकिंग षटक पाहायला मिळतोय. 36 वर 4 गडी बाद. संजय आलेत गोलंदाज. तर धावा त्या मानाने चांगल्या होताना दिसतात. बेलोली संघासाठी धावा येणे महत्वाचे आहेत. पुढचा चेंडू पंच आमच्याकडे वळलेत आणि हा स्वेअर मारा पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त माराने संघाची धावसंख्या धबकार लागतोय. 37 धावा. गुणलेखक तारेगावचा आहे. डीजे मास्टर रसायन एरियातील आहे आणि समालोचक पारगावचा आहे. शॉर्टपिच चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय आणि इथे मात्र थ्रो बघा. या वयामध्ये सुद्धा तरुणाला लाजवेल असा एवढा जबरदस्त थ्रो. सरळ स्टमिट आणि आता मात्र फलंदाज थ्रो कोणी केला. अकरा जणांचा खेळ. 11 जण आतमध्ये 12व्या खेळाडू समाज कक्षामध्ये नावे सांगण्यासाठी. हे क्रिकेट आहे. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग आपण पाहतोय. इथे मात्र प्रकाश भाईचा संघ मोह संघ उपस्थित झालाय. रणरणती तोफ पाहायला मिळेल. जे नेहमीच सुट्टी मेकर असतात सोडणारे पंच असतात पण आज मात्र मैदानामध्ये क्रिकेटचे पंच असतील. नाहीतर चेंडू झेल आहे. झेल खाली स्वतः गोलंदाज आणि झेल सुटला. मिळालं जीवनदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय. गाजवी मैदान. दरम्यान विनंती करेन नावडे संघाला यायचं आहे. आपण पूर्ण टीमने यायचं आहे. नावडे टीम माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. आधी आपला सन्मान करणार आहोत. नितीनबाई यांचा संघ इथे येतोय. नितीन कोहली नावडेवाला ऑलराऊंडर फेमस झाला. या भाई या नितीन भाई. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सीमारेषे लगत आणि त्याचा फायदा मात्र 21 रन दुहेरीमध्ये गुड रनिंग बिकून द विकेट. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 2 ने वाढून. आता मात्र येणारे चेंडू असतील 24 आणि गरज असेल 42 42 धावांची. रिमेनिंग 24 डिलिव्हरीज अबाउट विन दिस मॅच 42 रन्स. समाजासाठी क्रिकेट या खेळासाठी योगदान दिलंय. कोळी साहेबांना विनंती करेन यायचंय आपण. हा टॉस करून घेऊया आणि मग पूर्ण टीमचा आपण सन्मान करू. नितीन दादा कोळी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे आणि क्रिकेटसाठी समर्पित असं व्यक्तिमत्व. वेलकम.
मी दिलीप सरांना विनंती करेन, नाणेफेक करून घ्यायचे. मोहो वर्सेस नावडे 40+ या दोन संघामध्ये आजच्या रजनीतील चौथा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. सरपलीकडे उभे राहा. 4 षटकांचा सामना, कंपल्सरी चेसिंग. टेल क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल आपलं मत आम्हाला ऐकायचं आहे. नितीन दादांकडून ऐकून घेऊया. एक क्रिकेटमधील लेजंड खेळाडू आणि एक उत्कृष्ट ॲथलीट म्हणून ज्यांची ओळख आहे त्या नितीन दादांकडून ऐकूया या स्पर्धेबद्दलचं मत. नक्कीच हा एक चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे. आम्ही यूट्यूबवर बघतो तर आनंद वाटतो. आयोजनाचा काही प्रश्नच नाही. आता सगळीकडे सारखंच असतं आयोजन, पण जो तो ज्याच्या त्याच्या परीनं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. एक अंपायरिंग एक व्यवस्थित आहे, कारण आयोजक, अंपायर आणि समालोचक हे नेहमी न्यूट्रल असावे, आणि ते मला दिसतं इथे. आज 2-3 दिवस, आज तिसरा दिवस येतं, असं मला काही वाटलं नाही. खूप छान. धन्यवाद नितीन दादा. दोन्ही संघांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा या निमित्ताने देऊ. क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत मोह संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? सध्या स्थितीचा मोह आपल्या भागातील टॉप संघ आहे. बरेच फायनल मारलेत त्यांनी. आमचं जरी नावडा नाव असलं तरी आमच्या खात्यावर यावर्षी एक पण ट्रॉफी नाही. त्याच्यामुळे त्यांना कमीत कमी धावात रोखू, म्हणजे 35-40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थांबणार नाही ते. चांगले फलंदाज आहेत. शुभेच्छा त्यांना. ही खेळाडू वृत्ती आपण पाहतोय. तुम्हालाही मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना शुभेच्छा. नितीन दादांचा आपण सन्मान करून घेऊया. एक महान खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे ते नितीन दादा यांचा आपण सन्मान करतो आहोत. स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. रुपेशदादा पाटील विद्यमान सदस्य आणि मंगेशजी पाटील स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. नहीं, नितिन दादा कहा जाए तो निश्चित रूप से आनंद डोनाल्ड की याद दिला देती है उनकी गेंदबाजी. जब मैंने कमेंट्री के क्षेत्र में आया था दादा का, रेगुलर क्रिकेट में मैंने ज़्यादा मैच तो कमेंट्री किया नहीं, लेकिन कमाल की एक्सीलेंट गेंदबाजी थी, रफ्तार स्विंग के साथ है. और आज भी देखिए मैदान के अंदर हमेशा इनकी तरफ से मोटिवेशन बहुत बढ़िया रहता है. नितिन दादा खोले देखिए यहाँ से. याच दरम्यान बाबूशा आपण आणखीन एक सन्मान करणार आहोत. जितेंद्र फडके साहेब, आमच्या सर्वांसाठी लाडके बाबू, यांचा आपण सन्मान करणार आहोत. जितेंद्र फडके साहेब, पारगाव संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करता झालाय. पारगाव संघाचं अभिनंदन. आ, 24 गेंद देखिए 42 की जरूरत है जहाँ पर. और रेगुलर क्रिकेट देखिए बात करेंगे यहाँ से बेंडकल का चाहे तो हितेन दादा भूर देखिए, और उनके साथ साथ संकेत दादा ठाकुर 22 चषक में देखिए कमाल के प्रदर्शन किए थे रेगुलर टीम, लेकिन उनकी तरफ से शुभकामना 40+ टीम. बेंडकल के लिए घर के मैदान के ऊपर देखिए बात करेंगे, बेलोली टीम भी खेल रही है. बढ़िया मुकाबला रहेगा नो डाउट. यहाँ पर कम नहीं मान सकते. 4 ओवर का मुकाबला यहाँ पर से. अगला मुकाबला भी देखिए इससे और टॉप मुकाबला आ रहा है यहाँ से. तो चलिए यहाँ पर DRS देखिए तीसरे अंपायर की तरफ कदम बढ़ाए यहाँ से.
बढ़िया बढ़िया, देखिए कमाल का यहां से। मुकाबला देखते हैं यहां से कितना बड़ा होता है या छोटा होता है यहां से। बहुत बढ़िया, देखिए यहां से। याच दरम्यान उमेश बाळाराम पाटील येथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपण यायचंय। क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे। ओरटू बाबूशा। चलिए इस बार देखिए ऊंचाई भरी है, लंबाई की कमी यहाँ पर, लंबाई ले ली भाई यहां से। लगा था एक समय क्या फील्डर को बीट कर पाएगा और आखिर में देखिए 6 रन आता हुआ। लिबाते हुए चलिए अंपायर एक गेंद बचाएगा यहां से। ओवर कंप्लीट, देखिए अंपायर जानकारी दे रहे हैं यहां से। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहां से क्या कर रहे हैं। सात रन देखिए यहां से तैयार गेंदबाज है और ड्राइव देखिए यहां पर अच्छा जगह से खड़े खड़े खेलने का कोशिश था यहां पर। अच्छा सोच है, अच्छा सोच है यहां पर। क्या आसान रहेगा उतना यहां से। बेंडकल 40 प्लस देखिए बात करेंगे यहां पर से। अभी भी जीत के लिए देखिए बात करेंगे। 34 की जरूरत है और 17 गेंद से ऐसे यहां पर 17 गेंद है। और इस बार देखिए जगह बनाया, पोजीशन बनाया यहां पर। झलक भी था और फलक भी था और बैटरी को चलाएगी था वहां पर। जगदीश मात्रे के बल्ले से आता हुआ और एक गगन चुम्बी छक्का। हमारे अज्जू दादा कोहली देखिए देख सकते हैं यहाँ पर। अजय दादा, हमने सोचा नहीं थे कि आपके साथ आकर इस मुकाम तक पहुंच जाएंगे। जहां 2013 में अजय दादा कोहली प्रशांत खानोकर की बल्लेबाजी कौन भूल सकता है। वो जोड़ी जो टेनिस करियर में आतंक मचाने वाली जोड़ी है। योगेश सर सोचिए अगर ये नावड़े टीम में प्रशांत खानोकर आ गए, अगर ये 40 प्लस में, फिर ये भी आग लगाएंगे भाई। फिर वो अजय कोहली प्रशांत खानोकर का वो जोड़ी 40 प्लस में रुकना कठिन हो जाएगा।
लेकिन इस कोई बात नहीं। आज केतन मेहर का देखिए हमने देखने को मिला, सोनिया गायकवाड़ देखिए तूफान मचा रहे थे, राजेश पाटिल लीजिए। देखिए हर खिलाड़ी का रोल रहता है, लेकिन किसी का रोल बड़ा रहता है तो किसी का छोटा रहता है, लेकिन कभी भी उसे कम नहीं मानते हैं। 5 रुपया का पेन भी देखिए 5 लाख का चेक लिखता है। और वही देखिए बात करेंगे, और बैंक में जाइए वही मैनेजर देखिए 10,000 का चेक भी लेता है आपसे, 10 करोड़ का भी चेक लेता है। इसलिए किसी कम मत मानिए भाई, हर किसी का रोल अलग रहता है। कोई फील्डिंग से हीरो बनता है, टीम को बचाता है, कोई 12 खिलाड़ी से 2 रन बचाता है, और कोई एक छक्का लगाकर मैच जीत दिलाता है, कोई अच्छी गेंदबाजी कर कर। हर किसी का रोल अहम रहता है। कोई मैदान के बाहर तालियां बजा कर भी, मनोबल बढ़ा कर भी, और ये चलिए पढ़ाई तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहाँ गया मुन्ना, सरकार गेंद गया बेलोली का 6 रन। ये छक्का ने मैच खोला है, 12 गेंद 20 का जरूरत है। ऐसे क्या मुकाबला बन रहा है भाई, यहाँ से कहते ना रात भी अच्छी होगी और मंजर भी अच्छा होगा। अरे आगे बढ़ने का हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा। और ये देखिए साझेदारी बहुत बड़ा बना है, अभी तक की बात करेंगे। ये साझेदारी तोड़ने में नाकामयाब रहे। यहाँ पर पहला ओवर में देखिए 7 रन आया, सेकेंड ओवर में बात करेंगे 15 रन देखिए आता हुआ यहाँ से, और कुल मिलाकर देखिए 22 तक पहुंचे हैं। अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से 12 गेंद 20 की जरूरत है। 12 चेंडू 20 धावाची गरज आहे। अचूक मॅच बाकी आहे। घरच्या ग्राउंडवर बेलोली संघ एकदम से कड़ी संघर्ष। सुनील टांडेल सर बघा आता अंपायर होता है, आता गोलंदाज है। ये देखिए 40+ आने के साथ साथ देखिए यहाँ से दरवाजा हर तरफ से खुल जाता है। सत्यवान काकड़ी सर देखिए इनके भी मन में हलचल चल रही होगी। अब आधे ही 40+ को लेकर हमें भी आगे बढ़ना पड़ेगा। सुनील टांडेल सर देखिए इनकी तरफ से विकेट, हैट्रिक के लिए देखिए 2000, लेकिन रन आउट से विकेट मिलता हुआ यहाँ से। संदेश शेल के देखिए एक भी इवेंट लाइव है, खास करके अच्छे होंगे करीब 2 से, और 2000 हैट्रिक विकेट के लिए रखे हैं, और पहला विकेट गिरता हुआ। अगर होते तो फिर वानखड़े स्टेडियम एकदम हिला देते। आप माहौल के हिसाब से देखिए, टैलेंट देखिए, टैलेंट की कमी नहीं महाराष्ट्र में, लेकिन मेहनत करते रहिए भाई। कोई पर्दे के आगे हीरो है तो कोई पर्दे के पीछे। किसी का पिक्चर रिलीज होता है, किसी का रह जाता है, लेकिन यही वो टेनिस क्रिकेट है जो आपका टैलेंट को लेकर आ रहा है। 22 से देखिए एक रन आता हुआ यहाँ से, बहुत बढ़िया देखिए। अच्छा अंपायरिंग भी यहाँ पर। समीकरण की बात करेंगे, थोड़ा समीकरण बदलते जा रहा है यहाँ से। 10 गेंद देखिए 19 की जरूरत है। 10 चेंडू 19 धावाची गरज है। दर्शक देखिए मैदान के चारों तरफ है, कितना बढ़िया देखिए 40+ का क्रेज ये बयां कर रहा है। और खास करके शादी हल्दियों का समय भी है, रस्म के, उसके बावजूद भी देखिए क्राउड है। 9 गेंद देखिए 19 की जरूरत है भाई यहाँ से। खाने में जहर मिला दो तो उसका इलाज है, शराब में जहर मिला दिया तो उसका भी इलाज है। 1.5 गेंद की कोई इलाज नहीं यहाँ पर। सुनील टांडेल देखिए नहीं, इस साल देखिए बात करेंगे संदेश सर के से बताया यहाँ पर 4 व्हीलर संदेश, जहाँ पर पिरकोन में क्या क्राउड था, सुबह 4 बजे तक है, खूब मजा आया था। सुनील टांडेल देखिए तैयार से, ओ अपील देखिए यहाँ से, रनआउट का देखिए मौका बना लिया भाई यहाँ से। और ये देखिए सत्यवान काकड़ी सर बता रहे हैं कि भलाई आप हमारे साथ अंपायरिंग करते हो, लेकिन आप गेंद देखिए लाइन में आपकी नहीं थी यहाँ से, यहाँ हम आपके साथ नहीं दे सकते हैं।
कांटे देखिए ये पिक्चर को देखने के साथ साथ सुदर्शन जी कई नौजवान ने देखिए बात करेंगे बाइक को बड़ा ऊंचा उड़ाई थी, स्पीड बढ़ाई थी यहाँ से, लेकिन अब देखते हैं मैच का स्पीड है 7 गेंद देखिए 18 की जरूरत है यहाँ से, पर्दे की आगे तो पर्दे के पीछे। और यह चलिए स्वीप करना चाहते थे यहाँ पर, संपर अच्छा नहीं हुआ, फील्डर देखिए तेजी से आयो, क्या हाथों से फिसला या मैच पिछला, लेकिन रनिंग बिटू ने देखिए यहाँ से और जल्दबाजी में भाई यहाँ से नहीं, मुझे लगता है यहाँ से ये ज्यादा फिटनेस, यही तो बात बताए यहाँ से अजय देवगन बनने के चक्कर में कई नौजवान ने पैर हाथ तोड़ा था, यहाँ पर देखिए फिटनेस के चक्कर में 4 रन लुटा दिए भाई यहाँ से। पानी जाएगा भाई यहाँ से और समीकरण देखिए रह जाएगा, 6 गेंद देखिए 14 की जरूरत है यहाँ से। और डीजे देखिए हमारे अच्छे मूड में है, चलेंगे उनकी तरफ, कहते ना कल की तैयारी तुम आज से करो, अपनी तुलना कबूतर से नहीं भाई बात से करो। तोड़ता है लेकिन मेहनत में रिकॉर्ड तोड़ता है, और जहां मेहनत करने के 4 रन लुटा दिए यहां से। अब 6 गेंद देखिए 14 की जरूरत है, और तारीफ करना चाहूंगा यहाँ पर जगदीश मात्रे की बल्लेबाजी। चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल बन जाए या तो मंजिल मिल जाएगी, नहीं तो एक अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। क्या बढ़िया साथ ले बातें हुए, साझेदारी देखिए कमाल की, और ये साझेदारी देखते कितने घातक साबित होते हैं। 6 गेंद 14 की जरूरत है यहाँ से, अभी भी कुछ कहा नहीं जा सकता यहाँ से। अक्सर सुदर्शन जी कहा जाता है कि ये नमक का शहर है लाला, जरा जख्म छुपा कर चलना, क्योंकि जख्म में नमक छेड़ने में ज्यादा समय नहीं लगता है। 6 गेंद 14 की जरूरत है, और देखते हैं यहाँ से गेंदबाज घर की टीम घर के मैदान पर खेल रही है। सचिन टांडेल देखिए यहाँ से, अब टांडेल परिवार की देखिए यहाँ से तांडव चल रहा है बड़ी तेजी से, भाइयों के बंधु, क्या बात है। सचिन टांडेल देखे, लेकिन जगदीश मात्रे ने जो बल्लेबाजी के एक्सीलेंट, लेकिन अस्सुराम सचिन टांडेल देखिए हर दिन प्रैक्टिस करते हैं, नहीं अच्छी बात है, कहते ना बगैर अभ्यास जब खेलोगे क्रिकेट तो कैसे मिलेगा विकेट, प्रैक्टिस अभ्यास बहुत जरूरी है। कितना अच्छा जानकारी मिलता हुआ देखिए यहाँ से, प्रैक्टिस में कोई कमी नहीं खेलते, लेकिन देखते हैं यहाँ से क्या उनका मेहनत रंग लाएगा। यही तो बात हमने छेड़ा था कि मोहब्बत में दिल टूटता है और मेहनत में रिकॉर्ड टूटता है। क्या जगदीश मात्रे की मेहनत और सचिन टांडेल के हर दिन के अभ्यास है, देखते हैं क्या कुछ रंग लाएगा भाई यहाँ पर दोनों टीम का। हाँ ये देखे भाई अभ्यास है, अब जगदीश मात्रे भी हस्सुराम को यही कहेंगे भाई कि कहीं देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए, अगर बाज की तरह उड़ान भरनी है तो फिर कबूतर का साथ छोड़ना होगा, यानी ये टाडगिन का साथ छोड़ना होगा। लेकिन सचिन टांडेल फिर से तैयार, हाँ ऊंचाई भरी है यहाँ पर, लेकिन लंबाई की कमी रह गई, नए बल्ले पहुंचाएंगे स्ट्राइक पर, यही तो बात छेड़ा था भाई यहाँ से, अगर बगैर अभ्यास खेलोगे क्रिकेट है तो कैसा मिलेगा विकेट है। और सचिन टांडेल रोज इस मैदान पर अभ्यास लेते हैं, इसलिए विकेट भी लेते हुए। प्यार का मजा लीजिए, सही बताए डीजे, यहाँ पर जिंदगी में रिस्क और रिस्क होना बहुत जरूरी है, और रिस्क जो लेता है और वही मंजिल तक पहुंचता है। सचिन टांडेल के हाथों पर जब गेंद दिया गया बहुत बड़ा रिस्क था, लेकिन अभी भी जगदीश मात्रे का नॉन स्ट्राइक पर रहना मैं कहूँगा खतरों का घंटी, क्योंकि ये जितना जल्दी स्ट्राइक पर आएंगे तो एक मौका बना सकते हैं। लेकिन सचिन टांडेल देखिए इनका मनोबल बढ़ चुका है, 4 गेंद 14 की जरूरत है। अब जाएंगे सिंगल के लिए, क्या दूसरा लेने के लिए जाएंगे, यहाँ पर मन बनाए थे यहाँ पर बैटर संजय, लेकिन संजय ठाकुर शायद यहाँ पर मन बनाए थे, लेकिन जगदीश मात्रे देखिए इनकार किया यहाँ से। अब 3 गेंद देखिए 13 की जरूरत है यहाँ से, कहते ना असफलता ही सफलता का पहला सीढ़ी है। क्या यहाँ पर जो 3 गेंद में असफलता ही रही, क्या वो सफलता का सीढ़ी है? क्या उस सीढ़ी से यहाँ पर उस लिफ्ट से जगदीश मात्रे को यहाँ पर स्ट्राइक मिला? लेकिन देखते हैं सचिन टांडेल इस मैदान पर कड़ी अभ्यास है,
कड़ी अभ्यास कड़ी मेहनत लेते हैं। 3 गेंद 13 की जरूरत है यहाँ से। 42 का टारगेट था, लेकिन देखते हैं ये टारगेट से अगला मैच भी देखिए, एक हाई वोल्टेज ड्रामा देखिए आपके सामने। मोह 40+ देखिए देखेंगे, और उसके सामने देखिए नावडे 40+ देखिए यहाँ से कमाल का युद्ध रहेगा यहाँ से। 3 गेंद देखिए 13 का जरूरत है यहाँ से। ओ ये चलिए भाई, और एक डॉट गेंद देखिए यहाँ से निकलता हुआ। यही तो बात छेड़ा था भाई यहाँ से कि हालत जो भी है हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। और हमारे रॉकस्टार देखिए प्रवीण गायकर भी ये मैच का एंजॉय ले रहे हैं। जुड़ेंगे फाइनल नाइट यहाँ पर ऐसे रॉकस्टार कांग्रेशन है। बहुत बढ़िया देखिए, उन्होंने अच्छे गया कामयाबी, एक अच्छे दोस्त, एक अच्छे कमेंटेटर, गेम चेंजर कमेंटेटर, और ड्रीम 11 में भी देखिए गेम चेंजर। लेकिन कोई बात नहीं, देखिए यहाँ से चलेंगे मैच की तरफ। यहाँ पर 2 गेंद इनपुट गेंद 13 की जरूरत है। चलिए तैयार यहाँ पर देखिए मैच। ओ ये चलिए वाटा, यही बात पहले छेड़ा था, क्योंकि जैसे मुझे यहाँ पर जानकारी मिला कि यहाँ पर मंगेश पवार देखिए इन्होंने जानकारी दी कि सचिन टांडेल हर रोज यहाँ पर पसीना बहाते हैं। बगैर अभ्यास जब खेलोगे क्रिकेट तो कैसे मिलेगा विकेट। चलेंगे मैच का मैन ऑफ द मैच। तो चलिए गेम चेंजर इनिंग्स भी रही आखिरी में आकर सचिन टांडेल ने 15 रन बनाए, और वहीं देखिए आखिरी ओवर में जब जरूरत थी 14 की, और क्या कमाल का ओवर डाल दिया, एक सफलता, और मैच करे सचिन टांडेल ने इस मैच के मैन ऑफ द मैच। लेकिन सुनील टांडेल का भी तारीफ करना चाहूंगा, क्योंकि जो उन्होंने 5 रनों का ओवर डाल कर गए ना, वहां पर गेम में आसान बनाया यहाँ पर सचिन टांडेल।